सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची किचन टिप पाहणार आहोत। अगदी सर्वांच्या घराशी निगडीत। आपण रोज चहा घेतो, पण त्यानंतर आपण काही अशा गोष्टी खातो ज्या आपल्या शरीरावर हळूहळू वाईट परिणाम करतात। विशेषतः हाडं कमजोर होणं, पोट बिघडणं आणि लोहाची कमतरता या समस्या चहा घेतल्यानंतरच्या चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे वाढतात। तर चहामध्ये काय असतं? चहामध्ये टॅनिन्स आणि कॅफीन असतात। हे घटक आपल्या शरीरातील कॅल्शियम, आयर्न आणि झिंकचं शोषण कमी करतात। म्हणूनच जर आपण चहा घेतल्यानंतर लगेच काही ठराविक पदार्थ खाल्ले तर शरीराला पोषक घटक मिळत नाहीत। शिवाय हाडं आणि सांधे कमजोर होतात। चहा घेतल्यानंतर टाळावे असे 3 पदार्थ. एक म्हणजे ब्रेड, बटर किंवा बिस्किट्स. सगळ्यांची सवय आहे चहासोबत बिस्किट. पण लक्षात ठेवा, बिस्किट्स आणि ब्रेडमध्ये रिफाइंड मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट्स असतात। चहामधल्या टॅनिन्समुळे हे अजून जास्त पचनात अडथळा आणतात। परिणामी गॅस, अपचन आणि वजन वाढ। त्याऐवजी थोडे भाजलेले पोहे, चिवडा किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता। 2. लिंबू पाणी, संत्रे किंवा आंबट पदार्थ. चहातील कॅफीन आणि आंबट रस एकत्र आल्यावर पोटात आम्लता वाढते। अशाने पित्त वाढून तोंडात जळजळ, छातीत जळजळ आणि थकवा येऊ शकतो। म्हणून चहा घेतल्यानंतर किमान 30 मिनिटं आंबट काहीही घेऊ नका। 3. दूध, फळं किंवा अंडी. चहा घेतल्यानंतर लगेच दूध, फळ किंवा उकडलेली अंडी खाणं म्हणजे मोठी चूक। टॅनिन्स या घटकांशी रासायनिक प्रतिक्रिया देतात आणि पचनावर वाईट परिणाम होतो। हाडामधलं कॅल्शियम शोषलं जात नाही आणि दीर्घकाळाने हाडं कमजोर होतात। म्हणून चहानंतर हे पदार्थ घेणार असाल तर किमान 45 मिनिटाचं अंतर ठेवा। तर योग्य सवय काय ठेवावी? चहा घेतल्यानंतर कोमट पाणी किंवा थोडं गूळ पाणी घ्या। नाश्ता करायचा असल्यास 20-30 मिनिटाचं अंतर ठेवा। हवे असल्यास चहात थोडे आले आणि वेलची घाला। हे हाडांसाठी आणि पचनासाठी चांगलं असतं। आणि नेहमी लक्षात ठेवा, पुढच्या वेळी चहासोबत लगेच बिस्किट, ब्रेड, आंबट काही घेऊ नका। असं केल्याने तुमचं पचन, हाडं आणि शरीर निरोगी राहील। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच किचन टिप्स आवडत असतील तर कविता पाटील रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।